आज आपण बाजरीच्या पिठापासून कमी तेलकट, झटपट होणारे पौष्टिक पदार्थ पाहणार आहोत की जे तुम्ही नाश्त्यासाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 चमचे धने, 1 चमचा जिरा अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेला आहे। त्यानंतर येथे मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं गाजर, पालक आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा ओवा, 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ, हळद पाव चमचा, ओवा पाव चमचा आणि जे आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवलेली होती ती घालायची आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत हे आपण चांगलं मळून घेणार आहोत। तुम्हाला इथे वाटल्यास तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा इथे वापरू शकता, अर्धी वाटी। आता हे चांगलं मळून झालेलं आहे। एक 10 मिनिटं आपण हे पीठ तसंच ठेवून देऊयात। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका। आता इथे 10 मिनिटं झालेली आहेत। एक स्वच्छ असा धुतलेला सुती रुमाल किंवा कापड घ्यायचं, ते पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि त्यावर आता हे आपण थालीपीठ थापटून घेणार आहोत। एकसारखं असं थालीपीठ थापटून घ्यायचं आहे। आता इथे थापटून झालेलं आहे थालीपीठ। नेक्स्ट स्टेपमध्ये ते तवा देखील छान गरम झालेला आहे। त्यावर आता आपण हे थापटलेलं थालीपीठ घालायचं आहे। थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकण घालून ठेवून द्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। 1-2 मिनिटांनंतर झाकण काढायचं, त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि परतून दुसऱ्या साईडने देखील छान भाजून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर इथे आपलं मस्त खमंग खुसखुशीत असं बाजरीचं थालीपीठ तयार झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका। तर आता पुढच्या प्रकारामध्ये येथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ आणि जे आपण पोहे खाताना चमचे वापरतो त्या चमच्याने 4 चमचे दही घालायचं आहे। दही थोडंसं आंबट असावं। आता त्यामध्ये पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। जसं आपण डोशाला बॅटर बनवतो त्या पद्धतीने ते बॅटर बनवून झालेलं आहे। आता हे आपण 10 मिनिटं तसंच ठेवून देऊयात। तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत। यामध्ये मी अर्धा चमचा इनो घालते। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे तवा देखील छान गरम झालेला आहे। यावर हे बॅटर पसरून घ्यायचं आहे। अगदी अलगद पसरवायचं आहे, नाहीतर पळीला मिश्रण लागण्याची शक्यता असते। यावेळी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि त्यानंतर बॅटर जेव्हा सगळीकडे पसरून होतं त्यानंतर गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे। आता वरून जेव्हा बॅटर सुकत येतं त्यावेळी त्यावर थोडं थोडं तेल लावत घ्यायचं आहे। तेल, तूप किंवा बटर काहीही लावू शकता। आता खालून छान असा खरपूस डोसा भाजलेला आहे। आता आपण परतून घेऊयात। तर ते तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस आणि जाळीदार असा डोसा झालेला आहे। हिवाळ्यामध्ये खाण्यामध्ये प्रामुख्याने बाजरीच्या पिठाचा वापर केला जातो। तर तुम्ही अशा पद्धतीने कमी तेलकट आणि पौष्टिक असे बाजरीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ नक्कीच करून पाहू शकता।
तर इथे मस्त आपला जाळीदार डोसा तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका। पुढच्या प्रकारामध्ये येथे मी 1 पाऊण वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली, 1 चमचा किसलेलं आलं, किसलेलं गाजर, किसलेला बीट, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या वापरू शकता ज्या उपलब्ध असतील त्या। त्यानंतर यामध्ये पोहे खाताना जे आपण चमचे वापरतो ते चमच्याने 4 चमचे दही घ्यायचं आहे। दही थोडं आंबट असावं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे चांगलं मिक्स करून झालेलं आहे। याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता हे 10 मिनिटं आपण तसंच ठेवून देऊयात। 10 मिनिटं झालेली आहेत। यामध्ये एक अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याऐवजी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता। तर नेक्स्ट स्टेपमध्ये येथे आप्पे पात्र मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि थोडं थोडं तीळ घालायचं आहे। याने खूप छान टेस्ट येते। त्यामध्ये आता हे बॅटर सोडून द्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर झाकण ठेवून हे चांगले आप्पे असे वाफवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर कलर आलेला आहे। आता परतून दुसऱ्या साईडने देखील छान असे आप्पे भाजून घेऊयात। हवं तर तुम्ही यामध्ये थोडं थोडं तेल सोडू शकता। तर आता दुसऱ्या साईडने देखील छान असे आप्पे खरपूस भाजून झालेले आहेत। अतिशय पौष्टिक असा प्रकार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका। आता पुढच्या प्रकारामध्ये येथे मी 1 कप बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचे आहे, पाव चमचा ओवा, 1 मोठा चमचा तीळ, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालायच्या आहेत, पाऊण वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे, ती क्लिप मिस झाली। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे चांगलं मळून घ्यायचं आहे। जसं लागेल गरजेनुसार पाणी घालत घालत हे चांगलं मळून घ्यायचं। आता इथे पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे। तर आता याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे आहेत। जसं आपण वडीला रोल करून घेतो त्या पद्धतीने रोल करून झालं की आता हे रोल आपण वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं। आता हे रोल त्यावर ठेवून द्यायचे आहेत आणि झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। साधारणतः एक 15 मिनिटं झालेली आहेत। रोलसुद्धा आपले वाफवून झालेले आहेत। आता हे रोल मी थंड करून घेतलेले आहेत आणि आता हे कट करून घ्यायचे आहेत। एकदम हेल्दी, पौष्टिक, कमी तेलकट आणि चवीला अप्रतिम असा हा पदार्थ लागतो। आता आपण सगळ्या वड्या अशाच पद्धतीने कट करून घेऊयात। येथे कट करून झालेले आहेत। आता नेक्स्ट स्टेपमध्ये कढईमध्ये ते मी 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, 1 चमचा तीळ
फोडणी छान अशी तडतडली की यामध्ये कट केलेल्या वड्या घालायच्या आहेत. 1 मिनिट 2 मिनिट छान अशा परतून घ्यायच्या की इथे आपला कमी तेलकट आणि पौष्टिक असा पदार्थ तयार होतो. तुम्ही हा पदार्थ नाश्ता किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. चवीला अप्रतिम असा लागतो. तर तुम्हाला सगळेच बाजरीच्या पिठाचे रेसिपी कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा चटपटीत आणि नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.